नमस्कार, story.comच्या या मुलाखतीत तुमचं स्वागत. मी विशाल बडे. आपण काही दिवसांपूर्वी एक मुलाखत केली होती संभाजीनगरमधून ॲनालायझरचे संपादक सुशील कुलकर्णी सरांची. ती मुलाखत तुम्ही पाहिली. अनेकांनी त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या, पण त्यातल्या बहुतांश प्रतिक्रिया खूप सकारात्मक होत्या. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले, त्यांनी जी मतं मांडली, त्याला मान्य करणाऱ्या प्रतिक्रिया खूप जास्त होत्या. आज परत मी एकदा सुशील कुलकर्णी सरांना भेटायला आलो आहे, निवडणुकीनंतर विशेषतः. कारण मी आमच्या भेटीनंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, वेगवेगळ्या जिल्ह्यातला दौरा केला. जवळपास 25 मतदारसंघात मी फिरलो. मतदानाचा ट्रेंड जाणून घेतला, लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं. बीड जिल्ह्यामध्ये मी जास्तीचा वेळ घालवला, जालना जिल्ह्यात मी जास्तीचा वेळ घालवला. त्याच्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया मला वेगवेगळ्या प्रकारच्या ऐकायला मिळाल्या. बीड जिल्ह्यात विशेषतः मतदान जे आहे ते एकमेकांचा बदला घेण्यासाठी किंवा एकमेकांची जिरवण्यासाठी झालं असं मला तिथे जाणवलं. तर मतदान आणि एक्झिट पोल नंतर आता उद्या निकाल आहे, त्यापूर्वी कसा अंदाज आहे, कोणी कोणाच्या बाजूने मतदान केलं आहे, मराठा ओबीसी वादात कोणाची लॉटरी लागणार आहे, अनेक गोष्टी आहेत. मी त्यांच्याशी बोलणार आहे. सर, खूप खूप स्वागत. एक्झिट पोल नंतर आपण बोलतोय. आपण 15 दिवसापूर्वी बोललो, त्यातले अनेक मुद्दे मी तुम्हाला विचारणारच आहे. पण मला निकालापूर्वी आणि एक्झिट पोल मधला हा जो काळ असतो ना, तो फक्त लोक वाट बघत असतात काय होतंय. तर एक्झिट पोलचे जे अंदाज आलेत एकंदरीत मराठवाड्या बाबतीतले किंवा इकडचे, तर काय हे अंदाज खरे ठरतील? शिजेपर्यंत थांबायचं, निवेपर्यंत थांबायचं नाही, अशी आपल्याकडची पद्धत आहे. म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत थांबतील, पण एकदा का स्वयंपाक तयार झाला आणि तो वाढायची वेळ आली, म्हणजे भांड्यातलं ताटात येईपर्यंत मात्र लोकांना दम पडत नसतो. म्हणून तसं ते एक्झिट पोलच्या विषयामध्ये तशा स्वरूपाची चर्चा आपल्याकडे चालू असते. मुळात एक्झिट पोल नावाचा प्रकारच तोंडावर पडणार आहे असं माझं मत आहे. म्हणजे पुन्हा लोकांचं म्हणणं येईल की कुलकर्णी तुम्ही भाजप समर्थक आहात आणि मग एक्झिट पोल तर भाजपच्या बाजूने जाणारा आहे आणि तरीही तोंडावर पडणार असं का म्हणताय. त्याचं कारण आहे विशाल, जरा नीट समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जरा नीट पुन्हा एकदा एक्झिट पोलच्या अंदाजात प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जरा बघून घ्या. एक्झिट पोलचे आकडे टीव्ही चॅनलवर दाखवले जातात संध्याकाळी 7 वाजता. बरोबर. म्हणजे त्याला ग्राफिक्स विपिक्स करणं जे टीव्ही चॅनलवरती आहेत त्यांना कळतं. 1 तासाचा कालावधी लागतो. म्हणजे 6 वाजता हे आकडे टीव्ही चॅनलला आलेले असतात. करणारी एक संस्था असते आणि त्या संस्थेकडे हे आकडे आले की ते त्याच्यातून जे जे हवंय ते ग्राफिक्स करण्यासाठी टीव्ही चॅनलकडे असतात. त्यासाठी त्यांना 1 तासाचा वेळ लागतो. म्हणजे वाजले 5 वाजता त्यांच्याकडे आकडे आले असतील. संस्थेला 288 मतदारसंघातून आकडे घेण्यासाठीचा कालावधी लागेल 1 तास. खूप वेगवान यंत्रणा आहे, आपण असं गृहीत धरूया. पण 288 कॉल रिसिव्ह करायचे किंवा मेल रिसिव्ह करायचे आणि बघायचं तर लागणारा वेळ असेल किमान 1 तास. म्हणजे पुन्हा वेळ आली 4 वाजताची. याचा अर्थ असा आहे की 3 वाजेपर्यंत बूथवर जे आकडे आलेले आहेत किंवा जे माहिती आलेली आहे तिचा डेटा संकलित करून तो टीव्ही चॅनल पर्यंत पोहोचवलेला आहे. आता मतदानाच्या कलाकडे आपण जाऊया. सकाळी 7 वाजता सुरू झालेलं मतदान 3 वाजेपर्यंतचा आकडा होता 45%. आणि पहिल्यांदा असं घडलंय की मतदानाचा आकडा गेलाय पुढे 3 ते 6 या 3 तासामध्ये अजून 20%. 65% मतदान झालंय. म्हणजे पुढच्या 3 तासामध्ये 20% मतदान झालंय. या 20%च्या आकड्याचं काय, त्यातला कल काय, अंदाज येतोय साधारणतः की काय म्हणायचंय मला, काय करायचंय ते. त्यामुळं एक्झिट पोलचे आकडे तोंडावर पडणार आहेत असा माझा दावा आहे. तोंडावर का म्हणतोय ते पण सांगतो. आता विशाल, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या आकड्यांच्या पूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं होतं ते तपासून बघा. भारतीय जनता पक्षाची महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधल्या मतांच्या आकड्याचं अंतर होतं 2.03 लाख. बरोबर आहे. म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये 2,03,000 इतक्या मतांचं अंतर होतं. मग आता वाढलेल्या मतांची संख्या येते 69 लाख. हे कुठे जाणार आहेत? हे महायुतीकडे जाणार आहेत का? हे महाविकास आघाडीकडे जाणार आहेत का? आणि जाणार असेल तर एक मोठा बदल होणार आहे.
असा बदल की जो तुम्ही कल्पनेच्या म्हणजे तुम्ही आत्ता जी कल्पना करताय त्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे महाविकास आघाडीकडे गेलं तर भाजप साप झोपलं, भाजपकडे गेलं तर महाविकास आघाडी साप झोपली. तिसरे कुणी ताकद आली असेल याच्यामध्ये इंटर झाली असेल तर महाविकास आघाडीचा मोठा फटका आहे. बरोबर. हे गणित लक्षात येत नाहीये आपल्या. आपण याच्याकडे साप दुर्लक्ष करतोय. म्हणून या गणिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ते नीट बघितलं पाहिजे असं मला तरी वाटतंय. 95 नंतर पहिल्यांदाच मतदान खूप मोठ्या प्रमाणात झालंय. वेगवेगळे फॅक्टर सांगितलं जात आहेत. महिलांचं मतदान वाढलं असेल किंवा लोकांच्या मनात कुठेतरी काही गोष्टींचा राग असेल त्याचं मतदान वाढलं असेल. वाढलेल्या मतदानाची कारणं आणि ते कुणाचं मतदान आहे वाढलेलं नेमकं? आता इथे गडबड येते. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 57 लाख मतदान वगळल्या गेलं आहे अशी ओरड झाली होती. आता ते वगळल्या गेलं होतं की कुठे बूथ वाईज बदलल्या गेलं होतं हा सगळा मोठा प्रश्न आहे. पण भारतीय जनता पक्षाच्याकडून 27 लाख मतं परत इंटर केल्या गेलेली आहेत. 27 लाख हा अधिकृत आकडा आहे. 27 लाख मतं परत इंटर केल्या गेलेली आहेत. म्हणजे 27 लाख मतं ही भारतीय जनता पक्षाला पॉझिटिव्ह ठरतील अशी वाढली. एक त्यामुळे या 60-69 लाख जी काही एकूण आपली मतांचा आकडा वाढतोय त्याच्यामध्ये भाजपची 27 लाख आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल, गृहीत धरावं लागेल. दुसरं, एकूण वाढलेल्या टक्क्यात मराठवाडा वगळता अन्य ठिकाणी स्त्रियांचं पर्सेंटेज जास्त आहे. महिला पर्सेंटेज जास्त आहे मराठवाडा वगळता. महिला पर्सेंटेज जास्त याचा अर्थ काय घ्यायचा? लाडकी बहीण म्हणजे तो प्रत्येकावर सोडतो मी. म्हणजे पैसे का दिले म्हणून महायुतीच्या विरोधात जर लोक आली असतील तर काय करायचं? आम्हाला पैसे का दिले? नको, महायुतीच्या विरोधात आम्हाला बायांचा राग आहे, आम्हाला पैसे दिले म्हणून, आणि त्या महायुतीच्या विरोधात उभ्या टाकल्या असतील तर काय सांगायचं? होऊ शकतं ना असं. म्हणजे दावा असा नाही करतायत तुम्हाला एकतर तर तसंही होऊ शकतं ते. तर ते महिलांचं मतदान वाढलंय त्याचं काय? दुसरं, सजग रहो, मतदानाला बाहेर पडा अशी जी मोहीम राबवली होती त्या मोहिमेचा हा परिणाम आहे का? त्याचं कारण सांगतो विशाल. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, या झालेलं एकत्रीकरण आणि मतांचं पर्सेंटेज जे मुस्लिम बहुल वार्डातून मुस्लिम बहुल भागातून झालेलं मतदान याने कमाल पातळी गाठलेली होती. आता याच्यावर नाही ना, अशी कमाल पातळी गाठलेली होती. ती ऍज इट इज आहे असं गृहीत धरू आपण. ते एकत्रीकरण आणि वाढलंय तर मग कुणाचं वाढलं असेल? म्हणजे हिंदू बहुल वस्त्यातून सुद्धा मतदान अधिक झालं आहे. ग्रामीण भागातलं वोटिंगचं पर्सेंटेज जास्त आहे शहरी भागापेक्षा. ते कोणाचं वाढलंय? म्हणजे मराठवाड्यात वाढलेलं मतदान हे ओबीसी बहुल भागातलं आहे का? हा सगळा अंदाज बांधावा लागेल ना. बरोबर. जेव्हा याचा सगळा आढावा तुम्ही घ्याल तेव्हा हे सगळे माणसं एक्झिट पोलवाले तोंडावर पडतील. झालं तर भाजपला क्लीन स्वीप मिळून जाईल, महायुतीला क्लीन स्वीप मिळून जाईल, अन्यथा महायुती क्लीन स्लीप मिळून जाईल. म्हणजे एकतर पूर्ण जाईल किंवा चांगलं यश मिळून जाईल. आपण राज्यातल्या परिस्थितीवर आकडेवारीवरती बोललो. मराठवाड्यात सुद्धा मतदानाचा ट्रेंड आपण पाहिला. काही ठिकाणी खूप उत्स्फूर्त मतदान झालंय किंवा बीड विधानसभेसारख्या ठिकाणी खूप कमी मतदान झालंय. लातूरचा अनालिसिस आपण म्हणजे लातूरचं मतदान आपण पाहिलं किंवा तर या मतदानाचा मराठवाड्यातला ट्रेंड कसा राहिलाय? कारण इथे थेट दोन टोकाचं मतदान होतं, ओबीसी विरुद्ध मराठा. मग यांना सपोर्ट लावणारा मुस्लिम फॅक्टर असेल. इथलं मतदान कसं झालंय मराठवाड्यातलं? विशाल, माझा आक्षेप आहे ओबीसी विरुद्ध मराठा मतदान मराठवाड्यात झालेलं नाही. आपण सगळे मिळून राजकीय भूमिका घेताना मराठा हा कंप्लीट भाजपच्या ओबीसीच्या विरोधात गेलाय असा जो समज करून बसतोय ना तो चूक आहे. म्हणजे तसं झालेलं नाही. एक जरांगेंचं आंदोलन आणि जरांगेंच्या आंदोलनाभोवती जमा झालेली राजकीय इच्छा असलेली मराठा मंडळी, आय रिपीट, एक जरांगेंचं आंदोलन आणि स्वतःच्या राजकीय इच्छा कोणत्याही राजकीय पक्षाकडून पूर्ण होत नाहीत म्हणून जमा झालेली मंडळी म्हणजे सकल मराठा समाज नव्हे. बरोबर. आपण जो सारखा शब्द वापरतो ना, गावगाडा चालवणारा समाज, नेतृत्व करणारा समाज,
त्या मराठा समाजाला ओबीसी नकोय असं अजिबात नाही आहे. ज्यांना सद्भावना हवी आहे, सौहार्द हवं आहे, अशा माणसांनी ओबीसीच्या माणसांच्या सोबत राहण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. आणि ही जी कोणी अफवा पसरवतं ना की ओबीसीनी केलंच नाही मराठ्यांना, मराठ्यांनी ओबीसीना केलंच नाही, यांना ही दरी अधिक वाढवायची आहे. मराठा समाजाचं मतदान भाजपला झालंय. मराठा समाजाचं मतदान सुद्धा भाजपच्या मित्रपक्षांना झालेलं आहे. आता उद्याचे आकडे तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि ओबीसीनी सुद्धा मराठा उमेदवारांना बेलाशक मतदान केलंय. मी उदाहरणं सुद्धा सांगू शकतो. तुम्ही नाकाराल भाजपच्या मराठा कॅन्डिडेटला सुरेश धसला ओबीसीनी मतदान केलं नाही? केलं, बऱ्यापैकी केलं. तुम्ही नाकाराल गेवराईत ओबीसीनी मतदान केलं नाही? झालं मतदान ओबीसीचं झालं. तुम्ही नाकाराल निलंग्यामध्ये ओबीसीनी मतदान केलं नाही? तुम्ही नाकाराल औशामध्ये ओबीसीनी मतदान केलं नाही? तुम्ही नाकाराल परतूरमध्ये केलं नाही? तुम्ही नाकाराल जिंतूरमध्ये केलं नाही? इतकी नावं मी सांगतोय ना. बरोबर. तिथे मराठा कॅन्डिडेटला ओबीसीनी मतदान केलंय. म्हणजे ओबीसीचा राग मराठा समाजावरती नव्हे, तर ओबीसीच्या अधिकारात गदा आणून जो ओबीसीच्या आरक्षणामध्ये हक्क सांगतोय अशा राजकीय इच्छा असलेल्या मराठा नेतृत्वावरती आहे, मराठ्यांवरती नाही आहे. जे नाहक मराठा समाजालाही आणि ओबीसी समाजालाही बदनाम करू नये. त्यांचा राग हा त्यांचा हक्क मारू पाहणाऱ्या नेत्यांवरती आहे, तो कोणत्याही जातीचा असो. म्हणजे एखादा ओबीसी नेता जरी म्हणत असेल की दिलं पाहिजे, ओबीसी आवाडानं स्वीकारेल? चला पुढचं बोलूया. वंजारी आव्हाडांना स्वीकारेल का नाही स्वीकारणार? कारण त्यांची भूमिका काय आहे की देऊ देत. बरोबर. जिथे अशी भूमिका येते तिथे विरोध असतो. हा जातीय विद्रोह नाही. ओबीसी हा जात नाही आहे, ओबीसी हा संवर्ग आहे. आणि या वर्गातल्या लोकांना भीती आहे ती आपला हक्क जाण्याची आणि त्याच्या बाजूने असणाऱ्या लोकांच्या विरोधात तो समाज आहे. त्यामुळं इथे प्रत्येकाची मतं प्रत्येकाकडे ट्रान्सफर झालेली आहेत. मतदानाची आकडेवारी आल्यावर ते तुमच्या लक्षात येईल. बरोबर. मतदानाच्या आकडेवारीवरती आपण बोलतोय, आकडेवारीवरती, म्हणून मला मराठवाड्यातल्या 2-4 महत्त्वाच्या सीट्सवरती बोलायचं आहे. पण मी बीड जिल्ह्यातल्या 6 जागांबाबत बोलणार आहे. कारण प्रत्येक जागा तेवढीच ठासून येईल असं दिसतंय. कारण खूप घासून लढत झाली प्रत्येक जागेवरती. बीड असेल किंवा इकडे गेवराई असेल. आपण बीडवर बोलणारच ना. हा, अर्थातच बीडचा विषय महत्वाचा आहे. माजलगाव असेल. तर मतांची टक्केवारी पाहिल्यानंतर कसं मतदान कोणाला गेलंय, माजलगावचं मला उदाहरण तुमच्याकडून समजून घ्यायचंय, मला बीड मधलं तुमच्याकडून समजून घ्यायचंय. परळीतलं घ्या ना, म्हणजे परळीवरती येणारच आहे. गोल फिरण्यापेक्षा पूर्ण 6 जागांचं मला तुमच्याकडून समजून घ्यायचंय बीडच्या. बीडची लढाई तुम्ही हो म्हणा न म्हणा, म्हणजे मी ज्या इंटायर मराठवाडा विषयावर बोललो त्याला अपवाद ठरतो बीड. ती जातीय याच्यावर झालेली आहे. पण जातीय समर्थन करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा ओबीसीनी मतदान केलेलं आहे. म्हणजे या अशा नसलेल्या मराठ्यांना सुद्धा. माझा अंदाज आहे की गेवराई महायुतीला राखताना त्रास होईल. मे बी लूज या स्थितीमध्ये ते येऊ शकतं. महायुतीला लागताना थोडासा त्रास होईल. गेवराईचं गणित आहे. आष्टी महायुती राखेल. तसा संघर्ष माजलगावमध्ये सुद्धा करावा लागणार आहे. बीडचा निकाल देवाला सुद्धा ठाऊक नाही. बीड देवाला सुद्धा ठाऊक नाही. कारण इतका भरणा तिथे आहे की विभागणी किती येणार आहे, डिपॉझिट कोणाकोणाचे जप्त होणार आहेत हे पहिल्यांदा बघणं जास्त इंटरेस्टेड आहे. त्यामुळे तिथल्या विजयापेक्षाही डिपॉझिटचा विषय मला जास्त इंटरेस्टिंग वाटतोय. खूप धुरीणांची डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथल्या निकालाविषयी मी काही फार भाष्य करू शकणार नाही. केज महायुती राखेल. आणि परळी ही जागा अशी आहे जिथे मतांचा डिफरन्स हा 75,000 ते 1 लाख राहू शकतो. म्हणजे तेवढ्या लीडने ते जिंकून येतील धनंजय मुंडे. तो दावा केला जातो ना धनंजय मुंडेला खूप अवघड गेलं, अडचणीचं गेलं, असलं काय होणार नाही. धनंजय मुंडे तिथे प्रचंड मतांनी निवडून येतील. आणि असे येतील की जे गोपीनाथ मुंडेंना जमलं नव्हतं त्यांच्या कार्यकाळात कधी असा डिफरन्स घेणं, तो कदाचित धनंजय मुंडे तिथे मिळवू शकतील. बीडमध्ये 18 तारखेनंतर बीड शहराबाबतीत मी बोलतोय, 18 तारखेपर्यंत संदीप क्षीरसागरांची तिथे चर्चाच नव्हती. 4थ्या क्रमांकावर जातील अशी चर्चा होती.
पण 18 तारखेच्या नंतर तिथे तुतारीचं वातावरण झालं. काय त्याचे कारण असू शकतात? कारण 20 तारखेला मतदान जेव्हा झालं तेव्हा संदीप क्षीरसागरांना खूप मोठ्या प्रमाणात मतं गेली तुतारीची. तुतारीचीकडची मतं त्यांना जाणं स्वाभाविक आहे. दुसरं असं आहे की हे अपयश जरांगेंचं आहे. बघा, पुन्हा माझा तो दावा आहे, अनिल जगताप जरांगेंचे कट्टर समर्थक, ज्यांनी आपला पक्ष सोडला, जबाबदाऱ्या सोडल्या, त्यांच्या मागे नाही ताकद उभा करता आली नोमानींची आणि जरांगेंची मिळून. बरोबर. बर, ज्योती मेटे या दुसऱ्या मराठा उमेदवार होत्या, त्यांच्या मागे नाही ताकद उभा करता आली, नुसते निवडून आले ते की मराठा नेत्यांच्या मध्ये निवडून यायची क्षमता नाही आहे. कळलं पाहिजे ना. जर तुतारीकडे जाणारी मतं कोण डायव्हर्ट केली हे तपासलं पाहिजे. आणि मग ते आंदोलन कोणतं नेतृत्व उभं करायला चालू आहे याचा अंदाज घेतला पाहिजे. फार भाष्य करण्याची गरज नाही आहे. त्यामुळं तिथे तरी तुम्ही हवा हवा जरी म्हणले तरी ती हवा विजयाकडे घेऊन जाईल अशी शक्यता मला कमी दिसते. कारण अनिल जगतापांच्या जवळचे असलेले स्वप्नील गलदर यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना आता जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. त्यांनी काय भूमिका घेतली असेल याचा अंदाज साधारणतः आपल्याला येऊन जातो. ती डायव्हर्ट झालीत की नाही झालीत, कशी झालीत याविषयीची चर्चा होऊ शकते. स्वप्नील गलदर काय म्हणजे असे चरणे आठाने नाही आहेत ते की बंद झालेलं नाणं आहे असं नाही, चलनातलं नाणं आहे. त्यामुळे ते अनिल जगताप, ते वारलेले नुकतेच वारलेले ते शिंदे, या सगळ्यांच्या मतांचा परिणाम काय हे पण जरा तपासलं पाहिजे. त्यामुळे बीड विषयी झालंयच असा दावा करणं चुकीचं ठरेल. आताच तुम्ही म्हणालात परळी बाबतीत आपण बोललो, धनंजय मुंडे 75 ते 1 लाखाच्या फरकाने निवडून येतील. पण धनंजय मुंडे जेव्हा जेव्हा वरचढ ठरतात, मागे ते मंत्री झाले पहिल्यांदा किंवा आता पुन्हा एकदा ते वरचढ ठरत आहेत, त्यावर धनंजय मुंडेंच्या भोवती एक चर्चा सातत्याने घडवून आणली जाते. सतत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल असे आरोप त्यांच्यावर केले जातात. आत्ता प्राजक्ता माळीविषयी चर्चा असेल किंवा हा जो विषय असेल, हे चर्चा सातत्याने कोण घडवून आणतं, का होतात या? मुळात धनंजय मुंडेंच्या वरती होणारे आरोप हे चारित्र्याचे असतात. मग ते करुणा प्रकरण असो, रेणू प्रकरणातील आरोप असो की काही असो. मला धनंजय मुंडेंच्या एकूण या प्रकरणाविषयी फार भाष्य करणार नाही मी. फक्त एक मात्र नक्की सांगेल की जाहीरपणे फेसबुकवर होय आपले संबंध होते असं म्हणण्याची दानत असलेला, भलेही लोक शिव्या घालत, त्याला योग्य की अयोग्य काय समजायचं त्याचा प्रश्न आहे. म्हणजे मी त्याला योग्य समजत नाही, पण जाहीरपणे होय माझे संबंध होते असं म्हणणारा पहिला राजकीय पुढारी कोण असेल तर धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर आरोप करणं सोपं आहे, खूप सोपं आहे. जेव्हा असा एखादा मायनॉरिटीतला नेता पुढे सरकू लागतो तेव्हा त्याच्यावर चारित्र्याचे आरोप होत असतात. असे आरोप सगळ्यांवरच झालेत यापूर्वी. आता इथे मी नावं घेऊन पुन्हा अजून त्याला उजाळा आणणार नाही, म्हणजे मुंडेंच्याच घरात झालेत, त्यामुळे त्याच्याविषयी मला फारसं बोलायचं नाहीये. हा आरोप धनंजय मुंडेंवरचा नाहीये, हा आरोप प्राजक्ता माळीवरचा आहे. प्राजक्ता माळींना पुढे करून धनंजय मुंडेंचा गेम साधण्याची ही साधी सरळ डावपेचाची आखणी होती. प्राजक्ता माळी पूर्णतः उजव्या विचारसरणीची आहे. बरोबर. नुकताच फुलवंती चित्रपट प्राजक्ता माळीने काढला, तो बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीवरचा आधारलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूरक असलेली भूमिका प्राजक्ता माळी घेते. बरोबर बरोबर आहे. दुसरं, प्राजक्ता माळीच्या आतापर्यंत प्रचारातली भूमिका ही हिंदुत्व पूरकच राहिलेली आहे. आणि मी खात्रीनं सांगतो, प्राजक्ता माळी जेव्हा अभिनय क्षेत्रातून निवृत्त होईल ना तेव्हा ती राजकारणात आलेली असेल. या उजव्या विचारसरणीच्या एका अभिनेत्रीला केवळ नेत्याच्या सोबत आहे म्हणून, बरं हा काय पहिला आरोप नाहीये प्राजक्ता माळीवरचा. अमित ठाकरे सोबत संबंध जुळवले गेले, राज ठाकरेंसोबत संबंध त्याच्या अवयी उठवले गेली. एक फिल्म लाईनची पोरगी अशा अवयीकडे दुर्लक्ष करते म्हणून स्त्रीचा अशा स्वरूपाचा अवमान सातत्यानं करावा. बरं कोणाच्या आरोपावरती आपण विश्वास ठेवतो हे तरी कळलं पाहिजे. करुणा मुंडे, मुंडे की शर्मा अजून नक्की व्हायचं राहिलंय, अजून नक्की व्हायचं राहिलंय. त्यांच्या म्हणण्यावरती
ज्यांचे जाऊ दे, म्हणजे कसं असतं माहिती आहे का की आपल्याच गिरेबान में झाक लेना चाहिए काही लोकांनी आरोप करत असताना. साहेब, आरोप करणाऱ्या माणसांची योग्यता सुद्धा तपासली पाहिजे. आणि माझं मत आहे ह्या सगळ्या पोस्ट करणाऱ्यांनी एकदा तरी प्राजक्ता माईला विचारायला पाहिजे होतं आहे का काय म्हणून. आणि अजून एक गोष्ट सांगतो, समजा असेल शक्यतेवर बघितलं कानात बिड्या बगलत तिरडून धोत्रावर इन करणारे लोक वाटले का तुम्हाला एखाद्या हॉटेलच्या रूम मध्ये जाऊन मस्तपैकी कॅमेरा लावून सगळं शूट करता येतं आणि सगळं काही देता येतं. अरे काय बरं, एकानं तरी माझ्याकडे आहे असं म्हणणाऱ्या माणसांनी व्हिडिओ मागणाऱ्यांचे डीएमचे स्क्रीनशॉट मेसेज केलेले, डीएम म्हणले पुन्हा धनंजय मुंडेकडे जाऊ, डायरेक्ट मेसेज केलेले, स्क्रीनशॉट शेअर केले, पण व्हिडिओ एकानं तरी टाकला का? म्हणजे फक्त नरेटिव्ह सेट केला. आगा जे घडलेची नाही, सोपं आहे ना. एकदा धनंजय मुंडेंनी एक कबुली दिली आहे, होय माझे कोरोनासोबत संबंध होते, होय मला अपत्य आहेत, होय मी संबंध ठेवून होतो, हे फेसबुकवर कबुली दिली आहे ना, मग ध्यान टाकून आहे त्याचे म्हणायला काय हरकत आहे. बर, ते नाही म्हणणार नाही, ज्यांच्यावर आरोप केले ते उत्तर द्यायला समोर येणार नाही, आणि मग अशा तुमच्या माझ्यासारख्यांचं पावतं आहे 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 आहे. पण हा आरोप धनंजय मुंडेवरचा नाही, प्राजक्तावरचा आहे, लक्षात ठेवायला हवं. एका चांगल्या अभिनेत्रीची वाटेल तशी बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे, ज्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. म्हणजे व्हिडिओ असेल किंवा जे असेल अस्तित्वातच नाहीये, ते आहे म्हणून द्या, असेल तर द्या, अजून छान आहे. बरं, दुसरा प्रश्न आहे माझा, तक्रार प्राजक्तानं केली आहे? नाही. तक्रार धनंजय मुंडेंनी केली आहे? तक्रार राजश्री धनंजय मुंडे यांनी केली आहे? नाही. तक्रार धनंजय मुंडेंच्या लेकरांनी केली आहे? तक्रार धनंजय मुंडेंच्या आईने केली आहे? तक्रार प्राजक्ताच्या आई वडिलांनी केली आहे का? तुम्ही का बोंब मारताय? या बोंबा मारण्याचा एकच अर्थ आहे, ते म्हणजे बदनामी बदनामी आणि बदनामी, जे साधण्याचा प्रयत्न झाला, बस. हा विषय सोशल मीडियात खूप चर्चेत आहे म्हणून मी तो प्रश्न विचारला. पण मला फक्त मराठवाड्यातलेच 2 प्रश्न आता शेवटी घ्यायचे आहेत. परळीवरती आपण बोललो, बीड जिल्ह्यावरती आपण बोललो, मराठवाड्यातल्या हॉट सीटबद्दल आपण मागच्या मुलाखतीत बोललो होतो. तुम्ही त्यावेळी म्हणाला होतात की जरांगे फॅक्टर हा फार प्रभावी ठरणारच नाही आहे या निवडणुकीमध्ये. आज मतदान झाल्यानंतर तुम्हाला त्या फॅक्टरविषयी तुम्ही त्या दिवशी जे बोललात त्याच्याविषयी आज, आणि माझ्या मतावर आजही ठाम आहे, आणि मतमोजणीनंतर तो फॅक्टर यशस्वी ठरलाय की नाही याचा निर्णय प्रेक्षकांनी घ्यायचा आहे. एक तर मी चूक ठरेल किंवा ते बरोबर ठरतील, जे फॅक्टर आहे असं म्हणणारे बरोबर ठरतील. त्याचा निर्णय आता फार फार तर 17-18 तासामध्ये लागून जाईल, फार वेळ लागणार नाही. 17-18 तासामध्ये ते लागून जाईल. हा फॅक्टर यशस्वी ठरला असेल तर भाजप 0वर यायला हवं मराठवाड्यात. जे 13-14 भाजप, 20-22 महायुती राहील, च्या वर राहील. 46 पैकी 13-14 भाजप राहील. हा, कुठे परिणाम होईल? घनसावंगी परिणाम होईल, गेवराई परिणाम होईल, लगतचे मतदारसंघ, खूप वाटलं तर भोकरदन, खूप वाटलं तर म्हणतोय तिथे परिणाम होईल. माजलगाव, एखाद्या वेळेला मी तो जो गोदावरीचा पट्टा सांगत असतो, त्या गोदावरीच्या पट्ट्यातल्या 4-2 मतदारसंघात परिणाम होईल. फॅक्टर असेल तर भाजप 3-4 मतदारसंघावर येईल, फॅक्टर नसेल तर भाजप 13-14 मतदारसंघात विजयी होईल. महायुती 25च्या वर जाईल मराठवाड्यामध्ये. फॅक्टरचा निर्णय इथेच लागणार आहे. जर 25च्या वर महायुती गेली तर फॅक्टर नाही हा माझा दावा खरा ठरेल, आणि त्याच्या खाली म्हणजे अगदीच 5-7 वर आली तर जरांगे फॅक्टर चालला हे मला मान्य करावं लागेल. आणि मी मनपूर्वक क्षमा मागेन, जाहीरपणे व्हिडिओ करून क्षमा मागेन की मी जरांगे फॅक्टर चालणार नाही म्हणालो होतो. मला अक्कल नव्हती, दगड पडली होती, डोक्यात मेंदू नव्हता, विचार करू शकत नव्हतो, त्यामुळे मी माफी मागेन त्यावेळेला. बरोबर. निकालाला काही तासच आहेत, आपण निकालानंतर बोलूच, तेव्हा त्याच्यावर चर्चा होईलच. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, या ज्या फॅक्टरविषयी आपण, सो कॉल्ड फॅक्टरविषयी आपण आता ज्या बोललो, त्याने अफेक्टेड मतदारसंघ जे काही आहेत मराठवाड्यातली, जसं की इकडे भोकरदन असेल, तिकडे नांदेडचा भोकर असेल, किंवा लातूरमधले काही मतदारसंघ, अमित देशमुखांचा मतदारसंघ, इकडे येवला असेल, इकडे निकाल बदलण्याची शक्यता आहे या VIP मतदारसंघांमध्ये? माझं एक वाक्य कायम आहे, मागचे निकाल, मागचे विजयी रिटेन करतील सगळ्या या मतदारसंघांमध्ये.
जिथे काटेकी टक्कर झाली होती तिथेच काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. जे मागचे निकाल आहेत ते कंटिन्यू राहतील असं मला वाटतंय. अपवाद काही जागा असतील, ज्या अपवादात्मक जागा आता कळेल आपल्याला की औसा भाजप कंटिन्यू करेल का, शंका आहे. भोकरदन भाजप कंटिन्यू करेल का, शंका आहे. जिंतूर मध्ये भाजपचं काय होईल, शंका आहे. मी जे 16च्या ऐवजी 13 म्हणतोय ना, ते याच कारणामुळे म्हणतोय की 13-14 अशा स्वरूपात ते राहील आणि बाकी होईल. त्यामुळे बाकी मतदारसंघ महाराष्ट्रातली काय कुठली काय आपापले रिटर्न करतील अशी स्थिती दिसते. ठीक आहे, तर मराठवाडा आणि मतदानाच्या महाराष्ट्रातल्या मतदानाच्या टक्केवरती आपण बोललो सर. खूप खूप धन्यवाद. ही मुलाखत आवडली असेल तर पुढे शेअर करा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. निकालानंतर पुन्हा एकदा आपण भेटूया.